नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव गणपत पंगेरकर. आणि आपण? माझं नाव इंद्रजित सुदाम कोळे. हां, तर मला वाटतं ऑलमोस्ट आता तुमच्या 10 ट्रीटमेंट तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत. हां. तर अगदी सुरुवातीपासूनचा जो काही पूर्ण जो एपिसोड झाला है ना, अगदी सुरुवातीच्या पहिल्या व्हिजिटपासून, तर ते काय होतं जरा सांगू शकाल का तुम्ही? ज्या टायमाला आम्ही फर्स्ट टाईमला आलो त्या टायमाला हे मामा 3 ते 4 ठिकाणी बसले होते आणि एकदम एनर्जी पण खूप डाऊन होती त्यांची. आणि इथं आल्यापासून खूप फरक पडला. त्यांना डायबिटीजचा त्रास होता, ब्लड प्रेशरचा होता, हार्टचा प्रॉब्लेम आहे, थायरॉईड आहे आणि एकदम अशक्तपणा होता. पण ह्या 10 ट्रीटमेंट घेतल्यात तर त्यांना खूप म्हणजे 100% फरक पडला आहे. खूप छान. मामा, आता तुम्ही सांगा की काय काय तुमचं पहिलं तर कामकाज काय आहे ते मला सांगा तुम्ही. जवळजवळ 40 वर्ष माझा घरगुती बिझनेस आहे. पण मी एवढा कंटाळलो होतो की आता धंदाच बंद करायचा. पण नंतर मग मी तुमची ॲड वाचली आणि तुमच्याकडे आलो. आता म्हटलं गोळ्या तर मी लाखभर गोळ्या खाल्ल्या असतील 36 वर्षामध्ये. 36 वर्ष मला हे सगळे रोग आहेत, डायबिटीज, थायरॉईड, हाय बी पी. तर आता म्हटलं गोळ्याच मला बंद करायच्या होत्या. म्हटलं आता तुमची भेट घेऊया आणि बघूया काय फरक पडतो काय. पण तुमच्याकडे आल्यापासून पहिल्या दिवशी मला 50% फरक पडला. छान. हां. आणि आता तुमच्या 10 ट्रीटमेंट झाल्यानंतर मी 100% एकदम ओके आहे. परत मला आता धंदा करण्याची ओढ निर्माण झाली आणि आता मी नवीन जोमाने धंदा सुरू करणार. ऑलमोस्ट केला आहे तुम्ही हां, म्हणजे केला. मला वाटतं 4थ्या-5व्या ट्रीटमेंट नंतरच तुम्ही तुमचं काम सुरू केलं होतं. आणि तुम्ही असं म्हणाला होतात की मला धंदा बंद करायचा होता. हो. आणि आत्ता जी ऊर्जा, जी एनर्जी तुमच्या शरीरामध्ये आलेली आहे, हां. तर त्या पद्धतीने पुन्हा तुम्ही नव्या जोमाने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केलेला आहे. तुमच्या वयाबद्दल नाही सांगितलं तुम्ही, किती वय आहे माझं तुमचं? आता 71 हां हां वय पूर्ण झालंय. हां 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 71. ओके. हां हां. आणि आत्ता सध्याचा दिनक्रम कसा आहे तुमचा? म्हणजे ह्या ट्रीटमेंट ज्या झाल्या आणि त्याच्यातून तुम्हाला जो पूर्णपणे आरोग्य चांगलं झालं तुमचं, तर आत्ता सध्याचा दिनक्रम कसा आहे तुमचा? सध्या म्हणजे दिवसभर मी बिझनेसमध्येच गुंतलेलो असतो. हां हां. रात्री 11 वाजेपर्यंत मी काम करत असतो. वा. सकाळपासून सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत मी काम करत असतो. हां हां. मला थकवा बिलकुल जाणवत नाही. व्हेरी गुड. आणि काय बिझनेस आहे तुमचा? मी ते फ्रीजमध्ये भाजी ठेवायच्या पिशव्या बनवतो, व्हेजिटेबल. ओके ओके ओके. आणि ते गेल्या 40 वर्षापासून 40 वर्ष पण चालू आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर एकंदरीत ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या ट्रीटमेंटबद्दल काय सांगाल तुम्ही? तर ह्या ट्रीटमेंटमध्ये इतके वर्ष मी 36 वर्ष गोळ्या खाऊन कंटाळलो आणि तुमची ट्रीटमेंट घेतल्यामुळे मला पुष्कळ फायदा झाला. मला 100% फायदा झाला 10 ट्रीटमेंटमध्ये. ओके. खूप छान खूप छान. म्हणजे आता पूर्ण एनर्जीमध्ये तुम्ही काम करताय. पूर्ण एनर्जीमध्ये. लोकांसाठी काय तुम्ही संदेश द्याल? काय सांगाल लोकांना जे ह्या व्हिडिओ बघतील त्यांना काय सांगणार तुम्ही? हा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना मी हे सांगू इच्छितो की जर तुम्ही गोळ्या खाऊन कंटाळा असाल बरीच वर्ष, तर आमचे डॉक्टर जे सायन कोळीवाड्यामध्ये राहतात, विजय सानप, त्यांना येऊन एकदा भेट द्या. खूप छान खूप छान. म्हणजे सुरुवातीला लोकांनी एक ट्रायल ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे है ना. दबागोळी मुक्त निरोगी भारत अभियान आपलं जे आहे, आणि औषधं गोळ्या खाऊन किडनी, लिव्हर हे सगळे खराब होतात. स्पेशली किडनी खराब होते है ना. हां. आणि तुम्हाला तो पण त्रास मी सगळे रिपोर्ट केले, माझे किडनी डॅमेज झाले दाखवले. ओके. हां. पण आता सगळं हळूहळू पूर्ववत होत आहे तुमचं. पूर्व हां. शुगरचा त्रास पण कमी झाला, हाय बी पी माझा कमी झाला, नॉर्मल झाला, थायरॉईड नॉर्मल झाला. व्हेरी गुड. तुम्हाला या ट्रीटमेंटबरोबरच तुम्हाला आहार पण सुचवला होता है ना. पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते तुम्हाला सांगितलं होतं. पाण्याचं प्रमाण सांगितलं, कमीत कमी 3 ते 3.5 लिटर दिवसभर पाणी प्यायला पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप खूप छान. सो आहार दिला आहे त्याने तर मला जास्तच आता ताकद आली. वा. आणि वय वर्ष? वय वर्ष 71.
71 वर्ष वय आणि 71 वर्षामध्ये तुम्ही आता पुन्हा नव्या जोमाने तुमचं कामकाज सुरू केलेलं आहे. खूप छान, खूप छान. आणि पुढील तुमच्या सगळ्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. या ट्रीटमेंट म्हणजे तुमच्या बॉडीचं सर्व्हिसिंग आहे है ना. शरीराचे 78 जे अवयव आहेत या प्रत्येक अवयवाला आपले सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. दवा गोळे औषधं खाऊन तुमचं दुखणं दाबलं जातं, दुखणं निघत नाही है ना. तर इथे समूळ त्याच्यावर काम होतं, रूट कॉजवर काम होतं. तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं, बॉडीची ऑक्सिजन लेवल तुमची व्यवस्थित होते आणि रोगप्रतिरोधक क्षमता वाढते. तर अशा पद्धतीने या ट्रीटमेंट आहे, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे असा एक उद्देश आहे. आणि जे मिशन घेऊन चाललेलो आहे दवागोळी मुक्त निरोगी भारत अभियान, त्याचा तुम्ही हिस्सा बना. लोकांना या ट्रीटमेंटबद्दल बोला, लोकांना सांगा की औषधं गोळ्या ही अंतिम ध्येय नाही आहे ना. शरीर निरोगी राहण्यासाठी औषधं गोळ्यांची गरजच नाही. आणि हे सांगताना मी नेहमी सांगतो की जंगलातली जी जनावरं आहेत त्यांचे कोणते डॉक्टर्स आहेत, ते आजारी पडतात आणि बरेही होतात. पण गेल्या 50 वर्षामध्ये आपल्यावर ॲलोपॅथीचा एवढा मारा केलेला आहे की मी नेहमी म्हणतो की डायबेटीसची गोळी सकाळी मी नाही खाल्ली, ह्या आठवणीने माझं शुगर लेवल शूटअप व्हायला लागते. तर आपली मानसिकता खूप महत्त्वाची आहे. जैसे मन वैसे तन है ना. तो बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. इंद्रजी तुम्ही काय सांगाल? सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. प्रतीक्षानगरला डॉक्टर विजय सानप साहेब यांना भेटावे आणि दवागोळी मुक्त व्हावे, जीवन जगावे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार, मैं डॉक्टर विजय सानप तहे दिल से आप सबका मैं स्वागत करता हूं. और सबसे पहले जो भी मेरे वेल विशर्स है और जो भी मेरे रिलेटिव्स है, ये इनको सबको मैं दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. आने वाला समय आपका बहुत ही खुशियों भरा रहेगा, बहुत ही आपको निरोगी जीवन आपको मिलना चाहिए. आप सबको मालूम है कि आरोग्यम धन संपदा. इंसान के पास कितना भी पैसा हो, अगर उसका शरीर ठीक नहीं है और वो निरोगी नहीं है तो उस पैसे का कोई फायदा नहीं है. तो हमें ये देखना है कि हमारा शरीर जो है किस तरीके से ठीक रहे, किस तरीके से निरोगी रहे. हम हमेशा बोलते हैं कि प्रिवेंशन इज बेटर देन क्योर. बीमार गिरना ही नहीं चाहिए, इसके लिए हम लोग क्या कर सकते हैं, ये बहुत इंपॉर्टेंट है. मैं हमेशा अपने सारे पेशेंट्स या जो भी लोग मेरे से मिलने आते हैं तो उन लोगों को हमेशा यही बोलता हूं मैं कि आपको एक बार अगर बीमार गिरे और हॉस्पिटल में जाना पड़ा तो वहां पे आपको कितना बिल भरना पड़ेगा ये शायद कोई नहीं जानता है. लेकिन आप अगर अपने आप को निरोगी अगर रखना है आपको, तो मैं आपको बिल्कुल दावे के साथ में कहता हूं कि हॉस्पिटल में जो भी आपका बिल होगा उसके 10% भी आपको निरोगी रहने के लिए जो भी चीजें करनी पड़ती है उसके लिए 10% भी खर्चा नहीं करना पड़ेगा. और आपकी मेहनत की जो कमाई है, ये मेहनत की कमाई आप केवल और केवल अपने परिवार के लिए, अपने आनंद के लिए आप उसको रख सकते हो. बहुत टाइम हमने बहुत सारे पेशेंट के बारे में ये भी देखा है हमने कि जिंदगी भर मेहनत करके अपने बुढ़ापे का एक पूंजी वो लोग जमा करते हैं ताकि बुढ़ापा बड़े आराम से गुजरे. लेकिन 60-65 की उम्र के बाद में जब हेल्थ इश्यू उनके होश शुरू हो जाते हैं, उस वक्त हम ये देखते हैं कि एक ही झटके में पूरा उनका जो कमाई है, पूरा उन्होंने जो अपना बुढ़ापे के लिए जो भी कमाई उन्होंने करके रखी है, ये सारी कमाई जो है एक ही बार में हॉस्पिटल में जाके खर्चा करनी पड़ती है. तो मैं हमेशा कहता हूं कि आपको निरोगी रहने के लिए बहुत ही आसान सा तरीका है. तो एक बार राधा नेचर क्योर क्लिनिक में जीटीबी नगर स्टेशन के बाजू में बिल्कुल 1 मिनट की दूरी पे अपना क्लिनिक है, तो आप जरूर आइए. यहाँ पे हमारा जो मिशन है दवा गोली मुक्त निरोगी भारत अभियान, इस अभियान के तहत आप बिना गोली के, बिना दवा के, बिना इंजेक्शंस के आप अपने आप को निरोगी रख सकते हो. तो फिर से आप सबका यहाँ पे स्वागत रहेगा. धन्यवाद. थैंक यू वेरी मच. थैंक यू.